जसं मी बोलले होते की माझ्या फोनची मेमरी जी आहे ती लवकर लवकर संपते मेमरी कार्ड घालूनही. तर एका फोनने शूटिंग केलं तर मेमरी संपली. त्याने मला सांगितलं फोनने की आय एम एक्झॉस्ट. सो मी म्हटलं तसं की बऱ्याच साड्या आहेत आणि त्या मला तुम्हाला सगळ्या नेसून दाखवायच्या. तर प्रत्येक वेळेला दुसरा फोन वापरून ह्या सगळ्या शूट करून दाखवायला लागेल. सो ठीक आहे, ही आहे दुसरी साडी. ही आहे दुसरी साडी माझी. ही अशी आहे. याचा पदर जो आहे का सुरेख आहे बघा. ॲक्च्युली उलटी नेसली का. हा आहे पदर बघा. या साडीचा पदर जो आहे असा आहे. पूर्ण वर्क केलेलं आहे याच्यावरती. दिसतंय तुम्हाला. तर ह्या ज्या आहेत ना या ओरिजिनल साड्या आहेत बरं का. म्हणजे पेशवाई सिल्क, वामा सिल्क इथनं घेतल्यात ना तुम्ही साड्या पुण्यात तर तुम्हाला एकदम म्हणजे रिअल पीस जे आहेत ते मिळतात. गंडवत नाहीत ते लोक. तर म्हणजे थोडं प्राइजेस जास्त घेतात पण तुम्हाला एकदम प्रॉपर जो म्हणजे ओरिजिनल साडीचा प्रकार आहे ना तसाच देतात ते. तर ही साडी जी आहे ही मी पुण्यामध्ये नवीनच दुकान झालं होतं पेशवाई सिल्क, तिथनं घेतली होती. आणि ह्याच्यावरचं ब्लाऊज आहे ना तर ती मला काय आता होत नाही. तर मी दुसऱ्या साडीवरचं ब्लाऊज घातलेलं आहे. हे पण डिझायनर ब्लाऊज आहे. याला पान गळा आहे बॅक साईडने असा. आणि खालती पण असं वेगळ्या पद्धतीने वर्क केलेलं आहे. तर हे ब्लाऊज आहे ना हे दुसऱ्या साडीवरचं आहे. चॉकलेटी कलरची साडी आहे पण याच्यावरती मॅच होऊन जातं. तर जनरली मी मॅचिंगचेच ब्लाऊज घालते. मला असं नाही आवडत म्हणजे निळा ब्लाऊज. बऱ्याच बायका मी बघते काही यूट्यूबर्स पण असं कुठंतरी वेगळंच मॅचिंगच नसतं. ती साडी कुठे ब्लाऊज कुठलं तरी वेगळंच असतं म्हणजे आणि ते चांगलं नाही वाटत. असं की त्या म्हणतात आणि स्वतः मी टेलर आहे म्हणून. तर तुम्ही जर स्वतः टेलर असाल तर तुम्हाला मॅचिंगचा ॲटलिस्ट थोडा तरी सेन्स पाहिजे की साडीची बॉर्डर आणि साडीचा ॲटलिस्ट कलर यानुसार तुम्ही थोडंसं कॉम्बिनेशन करायला पाहिजे. तर हे मी आज थोडंसं नॉलेज देते तुम्हाला की हे बघा आता ही साडी आहे ना ह्याच्यामध्ये हा चॉकलेटी रंग आहे. तर चॉकलेटी रंगची तुम्ही ब्लाऊज घालू शकता अशा साडीमध्ये. जर तुमच्याकडे अशा कलरचं जर ब्लाऊज नसेल तर तुम्ही आता जसं की ही साडी माझी जुनी आहे आणि ह्याच्यामध्ये ह्या कलरचं ब्लाऊज होतं जे आता मला अजिबात होत नाही कारण मी जाड झालेली आहे पूर्वीपेक्षा. तर मग मला मॅचिंग मी कसं करू शकते तर साधारणतः पदराला ह्या मरून कलर आहे तर असं मॅचिंग करू शकते. तर तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं मॅचिंग करून प्रेझेंट होऊ शकता. तर बघितलं काही यूट्यूबर्स ना साड्या घालायची खूप हौस आहे पण त्यांचं मॅचिंगचं काहीच. म्हणून मग मी साड्या ते वेअर करत नाही कारण ते खूप विचित्र दिसतं काहीतरी. असं कॉम्बिनेशन परफेक्ट असेल तर ती साडी नेसल्यावर छान वाटतं. मग कधीतरी नेसली तरी चालेल पण मग ती विचित्र काहीतरी कॉम्बिनेशन करून मला नेसायला नाही आवडत. म्हणून मग मी मोस्टली ब्लॉग्स जे आहेत
ते आपले नॉर्मल कपड्यांमध्येच करते, कारण मला बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं तू साडीवर व्हिडिओज बनव, पण मग असं मला आवडत नाही की ती साडीचं मॅचिंग नसेल तर ती साडी नेसायला पण मला आवडत नाही. तर मी तर अगदी परकरसुद्धा मॅचिंग घालते आतला, म्हणजे इतकं पूर्वी मॅचिंग करायचे. आता तरी हे मी स्किन कलरचे आणून ठेवलेत की हे कुठल्याही साडीत मॅच होतात, कुठलीही, म्हणजे फंक्शनल साडी असेल तरी आणि तुमची रेग्युलर वेअरची कॅज्युअल साडी असेल तरी त्यालाही मॅच होतात. तर ही आहे माझी दुसरी साडी. आता ही मी पूर्ण दाखवते तुम्हाला. ही आहे साडी, मागचं डिझाईन असं आहे, पानगळा आहे आणि असे लटकन्स आहेत. हे बघा, असे लटकन्स आहेत याला लावलेले. तर ही आहे माझी दुसरी साडी. आणि आता हे ब्लाऊज ज्या साडीवरचं आहे ती साडी मी तुम्हाला दाखवते. आता साधारण मग तुम्ही काय करत जा माहिती आहे का, की आता हे मरून कलर बऱ्याच साड्यांवरती मॅच होतो, म्हणजे 4-5 साड्यांवरती सुद्धा मरून कलर मॅच होतो, कारण साधारणतः प्रत्येक साडीमध्ये हा कलर जनरली असतो. तर 2-4 साड्यांवरती तरी हा ब्लाऊज मॅच होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही कॉम्बिनेशनचे ब्लाऊज शिवून ठेवू शकता. जे वेगळेच काहीतरी ब्लाऊज शिवण्यापेक्षा जे 2-4 साड्यांवरती मॅच होतील असे ब्लाऊज शिवून ठेवा. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल दिस कलर मॅच ऑन डिफरंट टाइप्स ऑफ साडीज. ओके, तर ही साडी आहे दुसरी जी ह्या ब्लाऊजची मॅचिंग आहे. तर ही मी दाखवते तुम्हाला पूर्ण. सो ही आहे या ब्लाऊजवरची मॅचिंग साडी. ही पण 1000 रुपयाचीच साडी आहे, जास्त कॉस्टली नाही आहे ही साडी, पण दिसते बघा केवढी रिच. असं वाटतं की जे 4-5 हजाराची साडी आहे असं वाटतं ना, पण आहे 1000 रुपयाचीच. ही पण मी माझ्या एका पार्लरमध्ये, रिचार्ज ब्युटी पार्लर म्हणून आहे, त्यांच्याकडे जॉब करत असताना जी सॅलरी जमा झाली होती तर त्या सॅलरीतनं घेतलेली आहे ही साडी. या 3 साड्या तर माझ्या सॅलरीतनं घेतलेल्या आहेत, ज्या मी तुम्हाला आत्ता दाखवल्या. ह्या साडीला ना मी असं नेट लावून घेतलेलं आहे आतनं, बघा तुम्हाला दिसतंय का नाही. येस, हां, हे बघा असं साडीला ना नेट लावून घेतलेलं आहे, कारण साडीचा पदर जो आहे त्याचे धागे अडकतात, आपण ज्वेलरी वगैरे घातलेली असते त्याच्यामध्ये, म्हणून मग असं आतनं पण पदराला नेट लावून मिळतं. तर हे आमच्याकडे मी स्वतः थोडंफार मला टेलरचं नॉलेज असल्यामुळे मला माहिती आहे. मी असं करून घेते की साडी त्यामुळे स्वस्तातली घेतली तरी चालते. मग पदर बघा असा नेट लावला की पदर छान तयार होतो, नाही तर पदराचे धागे सगळे अडकतात. याला असं नेट लावून घेतलेलं आहे. ओव्हरऑल साडी अशी आहे बघा, पूर्ण अशी साडी आहे, वरपासून खालपर्यंत बघू शकता अशी साडी. मी सगळं आत्ता कपाट वगैरे काढल्यामुळे पसारा दिसतोय, पण साड्या म्हणजे असंच असतं. तर ह्या 3 साड्या ज्या मी आता तुम्हाला दाखवल्या, या सगळ्या 3ही साड्या 1000 रुपयाच्या रेंजमध्ये आहेत. ही साडी आणि ग्रीन साडी जी मी पहिली दाखवली, फर्स्ट व्हिडिओमध्ये जी दाखवली, दिस वन, ते सगळ्या 1000. ते पिल्लू आमचं साडीत जाऊन बसले. तर ह्या 1000 रुपयाच्या 3ही साड्या आहेत. आणि हे ब्लाऊज तर मी बऱ्याच आता साड्यांवरती वापरते. असंच माझ्याकडे एक येलो कलरची साडी आहे, त्याच्यावर पण मी हे ब्लाऊज वापरते, दाखवते.
सो दिस इज 4th वन. येलो कलरची साडी आहे. हे बघा. तर ह्या साडीवर पण बघा हा पदर असा असल्यामुळे या साडीवर पण हे ब्लाऊज मॅच होतं. तर आता ह्या साडीवरचं ब्लाऊज मला मॅचिंग होत नाही, कारण की तेच वेट वाढलेलं आहे. त्यामुळे मग मी या साडीवरती पण हे ब्लाऊज घालते. तर ही साडी पण तुम्हाला दाखवते, कारण अनायसा मी हे ब्लाऊज घातलेलं आहे, तर ही साडी पण दाखवते. सो ही आहे येलो कलरची साडी. ही पण मी माझ्या सॅलरीतनं घेतलेली आहे. तर पूर्वी ना सॅलरी झाली की आम्हाला एकच, म्हणजे आम्ही काय करायचो, ग्रुप होता आमचा पार्लरवरच्या मैत्रिणी, सगळ्या जणी जाऊन गाडीवरनं जायचो आणि सॅलरी झाली की लगेच शॉपिंग करायचो साडीची. तर असं आम्ही ह्या अशा अनेक साड्या कलेक्ट केलेल्या आहेत. तर ही आहे माझी साडी, येलो कलरची साडी. तर येलो कलर आपल्याला जनरली बघा कुठलंही फंक्शन असलं की एक येलो कलर लागतोच आपल्याला. तर म्हणून हा येलो कलर आम्ही घेऊन ठेवला होता. येलो, ग्रीन, चॉकलेटी हे तर कलर पाहिजेच पाहिजे. सो ही पण ब्लाऊज ह्याच्यावरती पण मॅच होतंय. तर ही आहे 4थी साडी. ही पण मी घेतली आहे माझ्या सॅलरीत. येस. आणि आता संक्रांत आली, तर संक्रांतीला आपण ब्लॅक कलरची साडी घालतो. तर ही पण मी माझ्या सॅलरीतनं घेतलेली. ही खूप महाग साडी आहे, 5,000ची साडी आहे ही. प्रतिमा सिल्क म्हणून आहे, पुण्यामध्ये बादशाही बोर्डिंगच्या एरियात त्यांचं शॉप आहे, प्रतिमा सिल्क म्हणून. ही 5,000ची साडी आहे. आणि ही खास संक्रांतीला तुम्ही घालू शकता अशी ब्लॅक साडी आहे. असा पदर आहे चॉकलेटी. तर मी असंच करते की आता म्हणजे आता काय फंक्शन असलं ना की 2-3-4 साड्या आहेत की एका ब्लाऊजवरती त्या 3-4 साड्या मॅच करू शकतो आपण, असं करू शकतो. तर आणि ब्लाऊज मी छान पूर्वीच शिवून ठेवलेले, साधारणतः फिट होतील असे आहेत अजूनही. कारण की जरी वजन वाढलं असलं तरी जिम वगैरे आपण करतो, त्यामुळे एवढं पण वाढत नाही की अगदी ते होणारच नाहीत ब्लाऊज. ओके. सो ही आहे माझी 5,000ची साडी. मी घेतलेली आहे प्रतिमा सिल्कमधनं. अशा मी तुम्हाला आज दाखवल्या. माझ्या जेव्हा मी पार्लर चालवत होते ना तेव्हा आईश केलेली, म्हणजे आईश मीन्स साड्या घेतलेल्या आहेत, भरपूर साड्या घेतलेल्या आहेत. कारण की रोजचा कॅश मनी असतो ना, मनी. आणि प्रॉपर जर तुमचं रोजच्या रोज व्यवस्थित धंदा होत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कलेक्शन करू शकता साड्यांचं. ही आहे खास संक्रांतीची साडी. बघा कशी वाटते, कसं वाटते हे कलेक्शन. मी दमले आता, एवढ्याच साड्या दाखवू शकते. 4-5 साड्या दाखवल्या तुम्हाला नेसून. आणि या माझ्या स्वकष्टार्जित कमाईच्या आहेत, अजून बऱ्याच आहेत. हे बघा इकडे पण ना आता मी तुम्हाला अशाच दाखवते त्या. हे बघा इकडे पण आहेत. दमले मी, एवढ्या नेसून दाखवल्या हेच खूप झालं. तर आणि त्याच्यामध्ये मी वापरते आजकाल हे शेपवेअर वापरते. तर हे मी सेल पण करते. माझ्याकडे जे घरी येतात कस्टमर त्यांना मी हे सेल पण करते प्रॉडक्ट्स. म्हणजे माझ्याकडे रिजनेबल रेटमध्ये, कारण मी होलसेलमध्ये घेते जेव्हा घेते तेव्हा, आणि मग कोणाला पाहिजे असेल तर ते मी विकून टाकते.
तर हा विकायचाच आहे मला आता शेपवेअर. बघा बघा आता ह्याची प्राईस आहे 595, पण मी हे कमी प्राईजला विकून टाकणार आहे. कारण की असं ठेवून काय उपयोग आहे ना, माझ्याकडे 4-5 आहेत, तर मी 2-3 जे मला एक्स्ट्रा मिळालेले आहेत ते विकून टाकणार. म्हणजे जेव्हा असं असतं ना, एकावरती एक फ्री किंवा बाय 1 गेट 3 फ्री वगैरे असलं काय काय ऑफर्स असतात, तेव्हा मी घेतलेले हे शेपवेअर आहेत, जसेच्या तसेच आहेत. तर ते मी साडीमधले शेपवेअर विकून टाकणार आहे. ठीक आहे. तर ह्या होत्या माझ्या 3-4 साड्या. अजून बरंच कलेक्शन आहे, मी नुसतं दाखवू शकते, पण आता वेअर करायचं माझ्या अंगात त्राण नाही राहिलेला. असे ब्लाऊज दाखवू शकते मी तुम्हाला. हे बघा, हे असे शिवलेले आहेत. याला बॅक साईडनी मी अशी लेस लावलेली आहे. ओके, हे असे हे साधंच अगदी मटेरियल घेऊन प्रिन्सेस कटचा हा ब्लाऊज आहे. तर हा त्यानंतर लेटेस्ट शिवलेले हे ब्लाऊज आहेत बघा. याला मी अशी बॅक साईडनी लेस लावली असं असे आणि नेट लावलं. हे सगळं काम मी घरी केलेलं आहे. हे वरती मोत्याची माळ वगैरे जी आहे ती माझी मी घरी लावलेली आहे. तर हे असं ब्लाऊज शिवलेलं आहे. त्याच्यानंतर हा तर एक कॉमन ब्लाऊज सगळ्यांकडे आय थिंक असेलच. हा स्ट्रेचेबल गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे. कारण आपण ज्या व्हाईट कलरच्या वगैरे गोल्डन बॉर्डर असलेल्या साड्या नेसतो तेव्हा आपल्याकडे एक गोल्डन कलरचा ब्लाऊज असायलाच पाहिजे, म्हणून हा एक आहे परमनंट. त्यानंतर हा रेड तुम्ही बघितलाच असेल माझ्या व्हिडिओजमध्ये. तर हा एक असा, याला अशी लेस आहे आणि गळा असा वेगळा. हा बॉस टेलर म्हणून आहेत पुण्यात माझ्या घराच्या इथे, त्यांच्याकडनं शिवला आहे. हे बघा असं. ह्याला मी हे सगळं घरी केले, म्हणजे कानातले होते तर त्याचं मी असं माझं घरीच हे केलं आहे, काय म्हणतात, कस्टमाइज केलं आहे. कानातल्याचं ते वरचं खालचं कट केलं आणि ते असं लावलं इथे. त्यानंतर हा लेटेस्टमध्ये घेतलेला ब्लाऊज आहे. हा बघा, हा स्लीवलेस आहे. तर हा पण खूप छान दिसतो. रेडीमेड आहे. 100 का 200 रुपीजला घेतलेला आहे तुळशीबागेतनं. तर असे पण वापरू शकता तुम्ही साड्यांमध्ये. ह्याला फक्त आहे बॅकला मी ही लेस लावून घेतली बघा. ही लेस आहे ना, ही लावून घेतली. हा प्लेन होता ब्लाऊज, याला मी अशी लेस लावली आणि हे असं, हे बघ, हे बॅकला असे हुक्स आहेत आणि डिझाईन केलं, थोडंसं डिझायनर बनवला. आता हे काही ब्लाऊज आहेत हे डिझायनरच आहेत, पण हे मला आता होत नाहीत कारण मी जाड झाली आहे. हे बघा, हे पण छान ब्लाऊज शिवलेले आहेत. हे पण तिथेच शिवलेत फर्ग्युसन रोडला. हे बघा, ह्याला असं किती छान मी वर्क वगैरे केलेलं आहे. आणि 1-2 फंक्शन मी 2 काय मी म्हटलं ना, खूप वापरले हे ब्लाऊज. वापरून पूर्ण वसूल केले सगळे फंक्शन्समध्ये वापरून. हे बघा, दिस इज ऑल्सो वन डिझायनर ब्लाऊज. दिसतोय का? हे असं हा पॅटर्न केलेला आहे. सो हे असे लटकन्स लावलेत बघा असे. हा प्लेन गळ्याचाच ब्लाऊज आहे. याला ॲक्च्युली थोडं अजून मला इथं ना बॅक साईडला हे अशी लेस लावून घ्यायची. तर हा एक ब्लाऊज आहे.
अशी साडी आहे माझी, त्याच्यावरती हा पण एक डिझायनर ब्लाऊज आहे, असा शिवलेला. त्यानंतर दिस वन, ही माझी पैठणी साडी आहे ग्रीन कलरची, तर त्याच्यावरचा ब्लाऊज आहे हा बघा, असा शिवलाय. हा नाही मला एवढा आवडत होता, कारण की ही फॅशन अशी मला गावठी वाटते. हा एक आहे, हा असा एलिगंट, म्हणजे तुम्हाला असं प्लेन साड्या कॅज्युअल साडीवरती घालण्यासाठी शिवलेला आहे. हा पण एक ब्लाऊज आहे माझा. सो ह्याला असं बाया अशा आहे त्याच्या. तर तुम्ही हे सगळे ब्लाऊज फोटोमध्ये बघितलं असेल किंवा व्हिडिओजमध्ये बघितले असतील हे ब्लाऊज. तर हा असा आहे, हा रेडीमेड घेतलेला आहे, हा मी शिवलेला नाही. हे बघा, हे एक ब्लाऊज आहे, हे अगेन रेडीमेड आहे. याला अशा छान असं लेस पॅटर्न मध्ये आहे. हा एक आहे, हा आता संक्रांतीला मी वेअर करू शकते असाच आहे. खूप छान आहे हा पण, हा रेडीमेडच घेतलाय. हा कुठल्या तरी साईटवरनं घेतला, मला आता नक्की आठवत नाही. दिस वन, माझे सगळे ब्लाऊज डिझायनरच आहेत, जसं मी बोलले तसं. प्रत्येक ब्लाऊजला मी काही ना काहीतरी वर्क केलेलंच आहे, लेस म्हणा असं. हा सगळा माझा असं आज ढीग काढलेला आहे मी, याच्या अशा फुग्याच्या वाया शिवलेल्या आहेत लेस लावून असा. दिस वन अगेन, याला अशी लेस लावलेली आहे गोल्डन कलरची, आणि बॅक साईडला पण लेस लावली आहे. वेल्वेटचा ब्लाऊज आहे हा. एक स्लीवलेस ब्लाऊज आहे, मी दमले. सो हा एक पॅटर्न आहे, हा स्लीवलेस आहे. बॅक साईडनी असा, हा माझा हात दुखायला लागला, असा पॅटर्न आहे. बॅक साईडनी ना मला ही जाड झाल्यामुळे मला होत नव्हतं, मग मी आयडिया केली आहे बघा, इथे दिसतंय का तुम्हाला, इथे पॅच लावला आहे मी. तर असा मी घालते आता हा ब्लाऊज. गोल्डन कलर आहे, त्यामुळे कुठल्याही साडीवरती मॅच होतो. हा रेडीमेड घेतलेला आहे. अजून बरेच आहेत, हे सिंपल ब्लाऊज आहेत, पण हे काही याला फॅशन वगैरे काही केलेली नाही. गोल्डन कलरचं एक ब्लाऊज असतंच. दमले मी, खूप असतं या ब्लाऊज म्हणजे. हा एक आहे, केशरी कलरची साडी होती माझ्याकडे, ती साडी आहे ना खराब झाली, मग मी आता फक्त ब्लाऊजच आहे माझ्याकडे.
आणि हा एक आहे. दिस इज द लास्ट वन. संपलं. एवढं खोकंभर मी तुम्हाला आज ब्लाऊज दाखवले सगळे. हे सगळे मी स्वतः डिझाईन केलेले ब्लाऊज आहेत. खूप मेहनत लागली आहे. खूप स्केचेस काढा, प्रत्येक वेळेला कापड आणा, लेस आणा, सगळं करून मी शिवलेले हे ब्लाऊज आहेत. तर कसं वाटलं माझं कलेक्शन नक्कीच कमेंट करून सांगा. आता मी हा सगळा पसारा आवरते. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लव यू ऑल. बाय.